अकोल्यातील प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शन केली। राज्यातील विकासासाठी घरदार शेतजमिनी देऊन शासनाची उन्नती करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांवर आज उपासमारीची पाळी आली असल्याचा आरोप बेरोजगारांनी यावेळी केला। आम्ही विकासासाठी जमिनी दिल्या, पण सरकारनं आमचं आयुष्यच हिरावून घेतलं। आमच्या शिक्षणाचा उपयोग होत नाहीये। सरकारी नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण दिलं गेलं, पण ते अपुरं आहे। शिवाय भरती प्रक्रियेच्या वेळा, अटी आणि वयोमर्यादा पाहता अनेकांची संधी संपली असल्याचं ते म्हणाले। प्रकल्पग्रस्त बेरोजगारांसाठी स्वतंत्र आणि विशेष रोजगार धोरण लागू करावं, आरक्षणाचा टक्का वाढवावा, तसेच वयोमर्यादेत शिथिलता द्यावी, सरकारी, निमशासकीय आणि खासगी प्रकल्पांमध्ये प्राधान्यानं नोकऱ्या मिळाव्यात, बेरोजगारांना दरमहा निर्वाह भत्ता किंवा स्वयंपूर्णतेनं कौशल्य प्रशिक्षण द्यावं, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। राज्यात प्रकल्पग्रस्तांची संख्या ही 4 लाखापर्यंत गेलेली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेचं जे धोरण आहे ते बदलल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण हे कधीच कमी होणार नाही। 5%हून 15% आरक्षण किंवा प्रकल्पग्रस्तांची विशेष भरती ही मोहीम हे धोरण आखल्याशिवाय राज्यातील प्रकल्पग्रस्तांचे जे उणिवा आहेत, भरती प्रक्रियेच्या उणिवा आहेत, त्या दूर होणे शक्य नाही। आणि आज जो प्रकल्पग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढला जात आहे तो कधीच कमी होणार नाही। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची जे आरक्षण आहे ते 5%हून 15% करून थेट नियुक्तीच्या आधारावर प्रकल्पग्रस्तांना नियुक्त्या देण्यात याव्या, अशी आमची मागणी आहे।